मी काशीराम मेस्त्री. आम्ही क्वीन्सटाउनमध्ये राहतो. क्वीन्सटाउनमध्ये आमचा 3 BHK डुप्लेक्स फ्लॅट आहे. आम्ही जेव्हा आमच्या फ्लॅटचं रिनोव्हेशन करायचं होतं तेव्हा आम्ही ऑप्शन्स बघायला सुरुवात केली आणि आम्हाला डिझाइन 9चा रेफरन्स मिळाला. सो बेसिकली रेफरन्स आम्ही त्यांचं यूट्यूबचं चॅनल बघितलं आणि काही इंस्टाग्राम्सवरनं आणि फ्रेंड सर्कलमध्ये त्यांनी जी कामं केली होती तर त्यांचा रेफरन्स मिळाला. त्यानंतर आम्ही डिझाइन 9 फायनल केलं आणि त्यांच्याबरोबर डिझाईनसाठी डिस्कशन स्टार्ट केलं. सुरुवातीला जेव्हा आम्ही कलर कॉम्बिनेशन चूज करत होतो तेव्हा मला काही कलर पटत नव्हते, पण सायली मॅडमने सांगितलं की तुम्ही पूर्ण कंप्लीट झाल्यावर बी अश्युअर्ड की तुम्हाला नक्कीच आवडतील. आत्ता तुम्ही काही चेंज नका करू. आणि मी मग फॉलो केलं आणि आता कंप्लीट झाल्यावर दिसतं आहे की यस, जे त्यांनी सांगितलेले कॉम्बिनेशन्स होते ते डेफिनेटली खूपच अट्रॅक्टिव्ह आहेत, म्हणजे फार सुंदर झालेत. सायलीने एक चांगली आयडिया दिली की जे मंदिराचं लोकेशन आहे ते आमचं जो नॉर्थ ईस्ट कॉर्नर आहे जो आमचा एंट्रन्सलाच होता. सो एंट्रन्सपासून मग थोडंसं शिफ्ट करून त्यांनी त्याची जागा फायनल करून दिली मंदिराची. आणि मंदिराचं डिझाईन पण खूप छान केलं, जेणेकरून मंदिर हॉलमध्ये असून पण ते सेपरेट आहे हॉलमध्ये. आणि किचनसाठी पण आम्हाला छान सजेशन दिले मॅडमने. जे आता न्यू ॲक्रेलिकचं चालू आहे ते आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं आणि जो कलरही त्यांनी सांगितलं तोही खूप छान झाला आणि तो म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडलेला आहे. आणि किचन जे खूप जसं मला हवं होतं तसं त्यांनी ते डिझाईन करून दिलं आहे. जी गेस्ट बेडरूम आम्हाला जी हवी होती तशी ती आम्हाला करून मिळाली आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला जो गेस्ट बेडरूमचा जो ओपन साईड होतो तो आम्हाला बऱ्यापैकी क्लोज झाला आहे त्यांच्या आयडियामुळे. जो आमचा स्टेअर एरिया होता त्याच्यातही त्यांनी खूप छान आयडिया दिली. जो MDF लावून आम्ही जो एकसारखा केला आहे. आणि जो समोर आम्हाला जे 3 वॉल होत्या त्याच्या एक वॉल त्यांनी जी हायलाईट केली आहे ती खूप छान झाली आहे. म्हणजे ती म्हणजे कोणीही आला तरी तो फ्रंट त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. जो वॉलपेपर लावला आहे तो खूपच छान केला. वॉलपेपरने त्याला एक लुक छान आलं आहे. मास्टर बेडरूमचं डिझाईन जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो तेव्हा मॅडमने एक चांगलं सजेशन दिलं आहे. आमचे जे वॉर्डरोब आहे त्याला फ्लुटेड ग्लासेसचं सजेशन दिलं आणि ते फ्लुटेड ग्लासेस सेन्सर लाईटमुळे जेव्हा आम्ही डोअर ओपन करतो इट्स लुक्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आणि बेसिकली जो मागचा वॉल आहे मास्टर बेडरूमचा त्याला त्यांनी MDFमध्येच डिझाईन सजेस्ट केलं होतं, फ्लुटेड डिझाईन, जे बेसिकली आत्ता जेव्हा कंप्लीट झालं तेव्हा फार अट्रॅक्टिव्ह दिसतं.
कलर कॉम्बिनेशन खूप छान सांगितलं मॅमने. मास्टर बेडरूम, किड्स बेडरूम, म्हणजे प्रत्येक रूममध्ये कलर्स आहे आणि डिसेंट आहे, म्हणजे जास्त कलरफुलही नाही आणि छान आहे सगळं. म्हणजे ओव्हरऑल घर खूप सुंदर डिझाईन केलं आहे. आणि किड्स बेडरूम जी माझ्या मुलीला हवी होती, तिचेही चॉईस आणि मॅडमचेही पण आयडियाज, त्या दोघांनी मिळून खूप छान झाली तिची बेडरूम, जी तिला तशी हवी होती. ॲक्च्युली तिला विंडोमध्ये जी सिटिंग हवी होती त्याप्रमाणे त्यांनी तिला सिटिंग करून दिली. तिचा स्टडी एरिया, तिच्या बेडच्या बॅक साईडला जो दिला पोर्शन तो पण खूप छान केला आहे. आणि म्हणजे तिला खूप आवडली तिची रूम मॅडमच्या आयडियाजमुळे. आमच्या घरात जे एंट्री करतानाच सगळेजण वाव म्हणतात. त्याच्यातच आमचं सगळं आलं आहे आणि सगळं त्याचं क्रेडिट आम्ही डिझाईन 9ला देतो आहे. की जसं आम्हाला हवं होतं आमचं घर तसं त्यांनी आम्हाला डिझाईन करून दिलं आहे आणि आम्ही त्याच्यात खूप हॅपी आहे. आम्ही डेफिनेटली डिझाईन 9ला रेफर केलं आहे. बरेच आमच्या फ्रेंड्स सर्कलने अप्रिशिएट केलं आहे आणि त्यांना आम्ही रेफर केलं आहे. थँक्यू.